आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय कर्मचारी सहकारी पतसंस्थेची 18वी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली। या सभेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदरणीय सुनीलजी सौनरमल साहेब, आधार मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी माजलगाव यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती लाभली। या ठिकाणी सभासदांना, ठेवीदारांना या ठिकाणी आर्थिक साक्षरतेविषयी मार्गदर्शन करण्यात आलं। गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा आणि शिक्षकांचा सत्कार करण्यात आला। या ठिकाणी बहुसंख्य अशी सभासदांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे आणि सर्व सभासद या ठिकाणी पतसंस्थेच्या कामावर खुश आहेत। सभासदांच्या हिताचे, सभासदासाठी विमा काढणे, सभासदाच्या अनेक काही अडचणी असतील तर त्या जाणून घेणे, या बाबतीतले ठराव या ठिकाणी संमत करण्यात आले। आर्थिक साक्षर अभियान पतसंस्थेच्या वतीने हे चालूच राहणार। सप्रेम जय भीम। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मचारी पतसंस्थेच्या 18व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या समोर आर्थिक साक्षरता हा विषय मांडण्यासाठी मला सतीशदादा कांबळे यांनी या ठिकाणी पाचारण केलं आणि जे गुरुजन मंडळी आहे ज्यांच्यामुळे हा समाज घडतो, त्यांना योग्य दिशा मिळते, त्यांच्या समोर मला आज व्यक्त होता आलं। या गोष्टीचा मला मनस्वी आनंद आहे। 2012 पासून आधार मल्टीस्टेटच्या माध्यमातून आम्ही आर्थिक साक्षरता हे अभियान राबवतो। या अभियानाच्या माध्यमातून आम्ही गरीब, श्रीमंत, मिडल क्लास आणि रिच क्लास या लोकांचं मॅनेजमेंट कशा पद्धतीनं असतं आणि आपण आपलं मॅनेजमेंट कशा पद्धतीनं बदललं पाहिजे या विषयावर आज मार्गदर्शन केलेलं आहे। भविष्यात सतीशदादांनी संधी दिल्याच्या नंतर आणखीनही बहुसंख्य सभासदांसाठी हे विचार जे आहेत, आर्थिक साक्षरता जे अभियान आहे, तर हे आम्ही नक्कीच मांडू। तुम्ही परभणीकरांनी मला या ठिकाणी बोलवलं आणि माझं जे काही मनोगत ऐकवलं आणि मीडिया समोर बोलण्याची संधी दिली, तुमच्या सर्व पत्रकार बांधवांचे मनापासून आभार मानतो। धन्यवाद। सतीशदादा कांबळे हे अतिशय ऍक्टिव्ह व्यक्तिमत्व आहे। त्यांच्यामध्ये खूप धमक आहे आणि ती धमक असल्यामुळेच मी त्यांना औरंगाबाद सारख्या ठिकाणी त्यांना एक प्रशिक्षण दिलेलं आहे। ते वर्षभराचं त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि त्या प्रशिक्षणाचं फलित काय, तर ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागरी पतसंस्था आहे। त्यांनी गृहनिर्माण सोसायटी सुद्धा उभा केलेली आहे, त्यांनी आता शाळा सुद्धा उभा केलेली आहे आणि भविष्यामध्ये असाच माणूस शिक्षक आमदार होऊ शकतो आणि त्या आमदार झाल्याच्या नंतर त्याचे जे काही लायबिलिटी आहे ते पेलण्याची क्षमता या माणसामध्ये आहे, म्हणून मी त्यांना ते शब्द वापरलेला आहे।